नमस्कार खवय्यांनो, मी सुषमा रुसरू किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. उन्हाळा म्हटलं की कैरीचे सर्व पदार्थ आवर्जून महिला मंडळी बनवतात. कैरीचे सर्व पदार्थ महिलांना फार आवडतात. असे चटकमटक पदार्थ आवडीने महिला मुले सर्वजण मिळून खातात. तर आज आपण बनवणार आहोत कैरीचा तक्कू. हे बाकीची सुंदर कैरी आहे. हीच कैरी आपण पाण्यात घालून ठेवायची 4-5 तास आणि ती स्वच्छ पुसून त्याला स्वच्छ पुसायची, कोरडी करायची पूर्ण. हा मेन इन्ग्रेडियंट आहे आपला. त्यासाठी आता लागणारं साहित्य काय आहे? त्यात 1 ते 1.5 चमचा तिखट आहे, पाव चमचा हिंग आहे, अर्धा चमचा हळद पावडर आहे, 1.5 चमचा मीठ आहे, जिरे 1 चमचा, मिरे पाव चमचा, मेथी दाणे 1 चमचा यांची भरड करून घ्यायची आपल्याला. म्हणजे आता कसं भरड ही सगळी तक्कूला छान लागते. आणि आपण पहिल्यांदा काय करू, स्वच्छ पुसलेली कैरी अशी पुसून घेऊ, साल काढून पुसून घेऊ त्याला. हे बघा कसा सुंदर पीस पडलेला आहे. त्याप्रमाणे आपण पूर्ण कैरीचा पीस करून घेऊया. छान पीस तयार होईल. असा मोठा मोठा लांबडा पीस करायचा, म्हणजे तो दाताखाली असा आला की छान लागतो. आणि जे आपण मिरे, जिरे आणि मेथ्या घेतल्यात त्याने आपण मिक्सर वर छान भरड करून घ्यायची. एकदम बारीक पावडर नाही करायची, अशी रवाळ भरड करायची. तुम्ही पाहू शकता किती सुंदर भरड झालेली आहे. त्यात आपण खिसलेली कैरी आहे ना, ती एका बाउल मध्ये काढून घ्यायची भांड्यामध्ये आणि त्यावर हा केलेली आपण भरड घालायची. आणि त्याच्यावरच आपण घालूया एक साहित्य सगळं मिळून. हळद घालूया अर्धा चमचा, तिखट घालूया 1 ते 1.5 चमचा. सर्व मसाला घातल्यानंतरच त्याला छान एकजीव करायचं, हलवायचं. आणि मीठ घालूया 1 ते 1.5 चमचा. आणि चवीनुसार अगदी 1 चमचावर आपण याच्यामध्ये बारीक केलेला. हे छान एकजीव करू आपण चमच्याने, मस्त एकजीव करू. पण त्यासाठी मी आधीच फोडणी तयार करून ठेवली होती, कारण तक्कूवर कणी आपण थंड फोडणी घालायची आपल्याला, म्हणजे आपला तक्कू छान राहील. ही जिरे, मोहरी आणि हिंगाची फोडणी आहे. पूर्ण गार झाल्यावरच मी ह्याच्यामध्ये घालायची 1 ते 1.5 चमचा तेल, जास्त नाही घालायचं. हा चटकमटक तक्कू आपल्याला खाण्यासाठी तयार होईल. हा तक्कू आपण गरम गरम भात, पराठे, ढेपला याच्यासोबत आपण खाऊ शकतो. आणि मुलांना सुद्धा हे तक्कू आपण डब्यामध्ये देऊ शकतो. मुले सुद्धा छान पराठ्यासोबत हा तक्कू खाऊ शकतात. हा वर्षभर छान राहतो. याला फक्त ओला हात लावायचा नाही, चमचा पण कोरडा. आता मी ही स्वच्छ धुतलेली कडकडीत उन्हात गरम केलेली बरणी घेतली आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्व तक्कू सगळा तक्कू भरून ठेवायचा आणि कोरड्या चमच्याने 1-2 दिवस हलवायचं असं छान. दुसऱ्याच दिवशी खाण्यासाठी तयार होईल. 2 दिवसांनी खाण्यासाठी तयार होईल छान असा तक्कू. आणि असा कच्चा पण छान लागतो, दुसऱ्या दिवशी खाल्ला तरी पण छान लागतो. मस्त हा तक्कू. फक्त आपण तेलाचं प्रमाण पण कमी घेतलेलं आहे. याची एक फक्त काळजी घ्यायची की याच्यात ओलं काही घालायचं नाही, चमचा म्हणा, हात म्हणा. त्यामुळे आपला हा सुंदर तक्कू 1 वर्षभर छान राहतो. त्याचप्रमाणे तुम्ही जास्त कैऱ्यांचा करा, त्याप्रमाणे हा मसाला वापरा, म्हणजे तुमचा तक्कू अगदी सुंदर छान होईल. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा.